कुठे निघालीस? ऑफिसला. अरे वा, एवढे दिवसात कधी ऑफिसची आठवण झाली नाही आणि आज अचानक ऑफिस? एवढे दिवस गेले नाही म्हणूनच आज चालली. काम आहेत खूप. कोणाच्या ऑफिसला चालली आहेस? हे म्हणजे आपल्या ऑफिसला का दादा होळकरच्या ऑफिसला? दादा होळकरला भेटायला चालली आहेस ना? गौरा, बघ मी तुला आधीही सांगितलंय की तुला काहीही समजावून सांगण्याची माझी कपॅसिटीच नाही. त्याच्यामुळे आता मी तुला नाही सांगू शकत की मी हे सगळं का करते. पण हे मात्र नक्की सांगते की दादा होळकरलाच भेटायला जाते. त्याच्याशी वैर घेऊन नाही चालणार आपल्याला. तुला कसं कळत नाही नेत्रा? अगं त्याच्याशी जवळीक साधल्यामुळे आपलं सुख हिरावलं जाते हे तुझ्या लक्षात कधी येणार आहे? गौरांग, माझी मतं तुला पटत नाहीत मला मान्य, पण म्हणून तुझी मतं माझ्यावर लादायचा प्रयत्न करू नकोस. ना मला त्यात काही इंटरेस्ट आहे ना मला त्यांची काही गरज. हे बघ नेत्रा, अगं या क्षणी आपण सगळे एका अवघड परिस्थितीतून जातोय. आणि परिस्थिती? तुला कधीपासून अवघड परिस्थितीची जाणीव वगैरे व्हायला लागली? हा, हे बघ गौरव, मी तुला या आधीही खूप वेळा सांगितलं की ऑल दिस इज व्हेरी कॉम्प्लिकेटेड, सो जस्ट स्टे आउट ऑफ इट. ओके? तुला माझी काळजी आणि प्रेम कधी करणार आहे देव जाणे. तुला माझं म्हणणं पटणार नाही कदाचित, पण जरा विचार करून बघ. मुळात सगळ्यात आधी या गोष्टीचं गिल्ट तुझ्या मनातून काढून टाक. जे काही घडलं ते तुझ्या आणि प्रियाच्या बाबतीत घडणारच होतं असं म्हण आणि सोडून दे. तू एकदा माझ्या बरोबर घरी चल आणि स्वतःच्या डोळ्यांनी तिची अवस्था बघ. पण तिची ही अवस्था काय कायम राहणार आहे का सत्याची? आज ना उद्या ती याच्यातून बाहेर पडेलच ना. पण आता तरी तिचं कुठेतरी लग्न लावून देण्याचा विचार कर सत्यजित. आणि महत्वाचं म्हणजे तिच्यासाठी जे स्थळ बघशील ते कोल्हापूर पासून लांब असेल असंच बघ. बघ मग कालांतराने ती तिच्या संसारात गुंतल्यावर ती तुला तुझ्याबद्दलच्या सगळ्या आठवणींना विसरून जाईल. विहंग, तुला खरंच असं वाटतं की हे सगळं इतकं विकोपाला गेल्यानंतर ते सहजासहजी विसरणं शक्य? सत्यजित, या सगळ्यावरती काळ हाच एकमेव उपाय आणि त्या दरम्यान तुला स्ट्रॉंगली उभं राहणं गरजेचं आहे. जरा याच्यातून बाहेर पड आणि विचार कर. तुझं तुलाच कळेल. हॅलो हॅलो, सॉरी मी तुम्हाला डिस्टर्ब केलं, पण माझं जरा महत्वाचं काम होतं तुमच्याकडे. काय? बोल. प्रिया, म्हणजे प्रियाला बोलायचं आहे तुमच्याशी. आत्ता तसं म्हणाली मला. तुम्ही जर इकडे आलात तर. मी येतो. मी ताबडतोब येतो. ठीक आहे. वेलकम वेलकम. हॅव सीट. असं काय बघताय दादा? काय चुकलं आमच्याकडून मला सांगा. तुम्ही अशी का माया पातळ केली आमच्यावर? चिठ्ठी ना कोई संदेश, काय समजायचं? काय दादा, आम्ही काय संदेश पाठवणार आणि कसली खबर देणार? सध्या तुम्ही हेडलाईन्स मध्ये असता. सगळ्या बातम्यांच्या पुढे दादा होळकरांची बातमी असते सध्या. आणि त्या प्रियाला इथे आणून ठेवलं.
सगळ्या मुधोळकरांचा जीव किती टांगणीला लागला होता दादा. आता देखण्याताई, आता तुमच्यापासून काय पाहिजे तुम्हाला सांग. त्या मोतीवाले बाईवर आमचा जीव जाडलाय तुम्हाला सांग. आम्ही त्यांना प्रॉमिस केलं लग्नाच, ऐकलं नाही. त्यांना आम्ही पट्टकानी व्हायचं प्रपोजल दिलं, त्यांनी ऐकलं नाही. काहीतरी करा ताई, आमचं काहीतरी जुळून दे तुम्ही. नाही, आम्हाला आमच्या मुलाची काळजी वाटते, दुसरं काय नाही. ओ म्हणजे गोष्टी इथपर्यंत पोचल्यात तर आपाचे काय सिरियस दिसतंय प्रकरण, नाही? हो. पण दादा, तुमचं लग्न झालंय ना? मग झालंय तर ना करतोय कोण? अहो, आम्ही आमच्या मिसेस समोर त्यांना व्हॅलेंटाईन प्रपोज केलं. काय सांगता दादा? मग आता तर आमचा प्लॅन असा आहे की मी मिसेसला सांगणार आहे, तू माझ्यासाठी त्यांच्याकडे प्रपोजल टाक म्हणून लग्नाचं. अहो, नाही राहू शकत, अजिबात नाही राहू शकत. काहीतरी सेटिंग करा, म्हणजे माझ्यासाठी नाही पण आमच्या घटोत्कचसाठी तरी काहीतरी करा प्लीज. घटोत्कच कोण? मोतीवाले बाई आणि आमचा विवाह झाला, जर ते अपत्य होईल त्याचं नाव घटोत्कच ठेवलंय आम्ही आधीपासूनच. चांगलंय, चांगलं नाव आहे. काय करा बाई, तुम्ही हे जमून द्या. त्या बाईला सांगा की आमचं त्यांच्यात लव आहे. तुम्ही हे केलं ना, आम्ही तुम्हाला पाहिजे ते देऊ. हा, पाहिजे तुम्ही मागा फक्त. हे दूध घ्या रे, दूध घ्या. दादा, दूध नको आज. आज चहा घेईन म्हणते. नाही, आमच्याकडे फक्त दूधच मिळतं. माहितीये ना मला. पण दादा, तुम्हाला जर मोतीवाली बाई हवी असेल तर आज मला चहा पाहिजे. आणि मला एकटीला नाही, तुम्ही पण माझ्यासोबत चहा प्यायचा. मी पण चहा घ्या. हो, कसं देखण्यात ताई, वाघ पिंजऱ्यात असतो ना तेव्हा त्याला लांबूनच दगड मारायचा. त्याच्या जवळ जाऊन त्याला गुदगुल्या केलं ना तर तो कधीही पंजा मारू शकतो. आता चहा नाही, दूध नाही, काय नाही, उठायचं लगेच ते. ठीक, येते. मला चहा बसते. प्रिया, तुम्ही काय करता इकडे? तुम्ही कशाला आलाय? असं काय करतेस प्रिया? तूच बोलवलंस ना मला, तुला बोलायचं ना माझ्याशी. नाही, मी सत्यजितला बोलवलं होतं. आम्ही गेलो होतो ना तिकडे. माझं आणि काकांचं खूप भांडण झालं. काकांनी माझा खूप अपमान केला. त्यांनी माझं घर बळकवलं. माझं घर होतं गावाला, ते त्यांनी हडप केलं. माझा खूप अपमान केला, मला खूप बोलले. आमचं भांडण झालं म्हणून मी गेले जीव द्यायला. मला नाही राहायचं, मला इथे राहायचंच नाहीये. मला आता जगायचं नाहीये. मला मावशी आणि सत्यजितवर आणखीन ओझं बनून नाही राहायचं. नको मला जायला हवं. मला जगायचंच नाहीये. प्रिया, ते काका खूप वाईट आहे. मला प्रिया, मीच सत्यजित आहे. प्रिया, मला नाही जगायचं. प्रिया, हॅलो डॉक्टर. मी डॉक्टर, माझी प्रिया कधी बरी होणार? त्याचं काय ना की ते आत्ताच सांगता येणं जरा कठीण आहे. मग तुम्ही डॉक्टर काय कामाच्या? आते, त्याचं काय ना मिस्टर मुधळकर, त्यांची एन्झायटी लेवल खूपच हाय आहे आणि त्यांची हिस्ट्री बघता त्यांनी 2दा सुसाईड करण्याचा प्रयत्न केलाय. त्याअर्थी त्यांच्या मनावरचा ताण खूपच जास्त आहे असं लक्षात येत आहे. पण डॉक्टर, प्रिया बरी होईल ना? हो, पण त्यांची खूप काळजी घेण्याची गरज आहे. त्यांच्या मनावर कुठल्याही प्रकारचा ताण येणार नाही ह्याची काळजी घ्यायला हवी. मागे एकदा प्रिया म्हणाली होती मला
तिचं कुणातरी एका मुलावर प्रेम होतं आणि त्याने दुसऱ्याच कुठल्या तरी मुलीशी लग्न केलं. मला वाटतं प्रिया अजूनही ती गोष्ट मनातून काढू शकलेली नाहीये. कदाचित त्याचाच तर ताण नसेल ना तिच्या मनावर. सेशनच्या दरम्यान पाहूया काय बाहेर येते का. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या, येते मी. तसंच काही लागलं तर फोन करा. नको 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 प्लीज मला जाऊ दे इकडनं. मला मला मरायचं. मला मला नाही जगायचं. प्लीज मला जाऊ दे. प्रिया, बाप रे, अनबिलिव्हेबल आहेस तू. तू केवढी मोठी ड्रामा क्वीनच माहितीये तुला. सगळं घर नाचवतेस अक्षरशः सगळ्या घराला. सगळ्यांना कसं आपल्या मुठीत ठेवलंय. सेंटर ऑफ अट्रॅक्शन झालीस तू अख्ख्या घरात. कॉंग्रॅच्युलेशन. मला ना आता त्या मंजिरीची बिचारीची दया यायला लागली आहे. ही तर फक्त सुरुवात आहे. आणि सुरुवातीलाच तू अशी काय जादू केली आहेस घरातल्यांवर. प्रिया, मला ना खूप मोठा प्रश्न पडलाय तुझ्यावर. म्हणजे एखाद्या माणसाचं नशीब अचानक कसं एवढं फॉर्म मध्ये येऊ शकतं. म्हणजे जो घोडा शेवटून पहिला यायचा तो आता विनिंग पोझिशन मध्ये. क्या बात आहे. हे काय ते सरळ सांग. प्रिया, तुझ्या आयुष्यात ना सध्या डबल धमाका चालू आहे. एकीकडे सत्यजित दादा आणि एकीकडे दादा होळकर. म्हणजे एकीकडे शहरी चावान, दुसरीकडे गावरान मेवा. मजा आहे यार तुझी. दादा होळकर. हे सगळं तुला कसं कळलं. मला कसं कळलं ते जाऊ दे. मला गंमत याची वाटतीये. इकडे सत्यजित दादा तुझ्यासाठी हैराण, इकडे दादा होळकर तुझ्यासाठी परेशान. अगं त्यांनी तर तांबडे बाबाचा फोटो काढून तुझा फोटो लावून त्याची पूजा करणंच बाकी ठेवलंय. बाय द वे प्रिया, तुझा चॉईस काय. म्हणजे आमच्या प्रिया देवी ह्या दोन नवरदेवांपैकी नक्की कुठल्या नवरदेवाच्या बाजूने कौल देणार आहेत. आता या रेसमध्ये जिंकण्यासाठी माझ्याकडे एक्स्ट्रा मार्क्स आणि याचा फायदा मला करून घेतलाच पाहिजे. पण फायनल रेस साठी माझी पसंती आहे दादा होळकर. दादा होळकर नावाचं एक ब्रह्मास्त्र माझ्या हाती लागलंय आणि आता ते मी सत्यजित विरुद्ध वापरणार. मग काय डिसिजन घेतलास तू. मी काय डिसिजन घेणार. जेव्हा जेव्हा मी या विषयावर विचार करतो तेव्हा मी फक्त डेड एंडला येऊन पोहोचतो. प्रियंका, तू स्वतःच्या डोळ्यांनी प्रियाची अवस्था पाहिलीस. तूच मला सांग ना, मी कसं अंतर देऊ त्या मुलीला. प्रियाच्या आयुष्यात जर मी नसेल तर तिचा दुसरा पर्याय आहे मृत्यू. तूच सांग ना मला, मी कसं तोडू तिला माझ्यापासून. पण मी तुला तोडायला सांगतच नाहीये सत्य. उलट प्रियाचं जर लग्न झालं तर ती तिच्या आयुष्यात सेटल होईल. हे मान्य आहे की असे जुने धागे सहज तोडता येत नाहीत, पण म्हणून नवीन धागे जोडायचेच नाहीत का. कसं आहे व्यंग, मुळात
प्रिया लग्नाला तयार झाली पाहिजे आणि लग्नानंतर तिनं तिच्या त्या नवऱ्याला ऍक्सेप्ट केलं पाहिजे ना. नाहीतर भविष्यात वेगळीच कॉम्प्लिकेशन्स निर्माण होते. पण म्हणून मग काय, आयुष्यभर तिला असंच लग्न न करता? पण सत्यजित, तू असा विचार का करतोयस? बघ, आता परिस्थिती अशी आहे की प्रियाचं सर्वस्व तू आहेस. ती आता तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचाच विचार करू शकत नाही. आणि म्हणून तिला या परिस्थितीतून जर बाहेर काढायचं असेल तर तिला तिचं स्वतंत्र असं आयुष्य आहे याची जाणीव करून द्यायला हवी. अरे, तिचं जर लग्न झालं तर ती तिच्या संसारात, तिच्या स्वतंत्र अशा आयुष्यात सेटल होईल. खरं सांगू विहंगा, जर हे असं झालं ना तर सगळ्यात जास्त आनंद मला होईल. पण हे सगळं तुझ्यात आणि माझ्यात ऐकायला खूप छान वाटतंय. प्रत्यक्षात हे किती पॉसिबल आहे नाही माहिती. काय म्हणतो? वहिनी, म्हणजे मी दागदरला बोलवायबद्दल जे काही बोलले ती माझी चूकच झाली. अगं, दागदरला बोलवल्यामुळं प्रिया जरा तरी बरी झाली ना. लवकरच ती पूर्ण बरी होईल बघा, आणि पुन्हा पूर्वीसारखी अगदी छान नटून सजून आपल्या समोर उभी राहील. फक्त आता तिला थोडी आरामाची गरज आहे, एवढंच. वहिनी, प्रिया बरी व्हावी अशी माझी लई इच्छा आहे. आणि त्यासाठी मला ना एक विनंती करायची होती. विनंती कसली करताय वंच? सांगा ना. मला ना या घरात सत्यनारायणची पूजा घालायची इच्छा आहे. बाय, ही तर चांगली गोष्ट आहे. पण वहिनी, सत्यजित संग तू या विषयावर बोलशील ना? नाही म्हणजे मी सांगितलं ना तर त्याला पटायचं नाही. वंच, असं काय करता? तुमचंही ऐकतो तो. तरी बी तूच बोलशील? बाय, मी बोलेन त्याच्याशी. डॉक्टर येऊन गेल्यापासून जरा बरं वाटतंय आता, नाही? चल, तुला गोळ्या सुद्धा घ्यायच्या आहेत, जेवायला चल. मावशीला कसं तोंड दाखवू? अगं, काही घडलंच नाहीये. आणि मी तुला सांगते, तुला कुणीही काहीही बोलणार नाही. सगळं पुन्हा पूर्वीसारखं सुरळीत सुरू होईल. विश्वास ठेव माझ्यावर. होईल होईल, सगळं पूर्वीसारखं होईल, पण माझ्यासाठी नाही. मी मात्र स्वतःला फसवत जगत राहायचं असंच. मला आता हा त्रास नाही सहन होणार. प्रिया, हे बघ, असा विचार नाही करायचा. आम्ही आहोत ना सगळे. आणि तुला माझी शपथ आहे, पुन्हा असा विचार करशील तर. प्लीज, शपथ नको घालू मला. शपथ नको. हे बघ प्रिया, या घरातल्या सगळ्यांचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तूच सांग ना मला, तुला असं रडत राहण्यासाठी, तुला त्रास व्हावा म्हणून आम्ही तुला वाचवलं का? ऐक माझं, जे झालंय ते सगळं विसरून जा. पुन्हा पूर्वीसारखी आनंदी राहा, बस. दुसरं काहीच नकोय कुणाला. आणि तुला जेवायला यायचं नाहीये ना? ठीक आहे, मी इकडे घेऊन येते ताट तुझं. आले. मंजिरी, असं बोलायचं नाही म्हणून मला शपथ घालतेस, पण खरंच अशा शपथेने जीव गेला असता तर किती बरं झालं असतं ना. एका क्षणात सुटली असतीस या सगळ्यातून. पण नाही, आता त्याचीच किंमत मोजावी लागणार तुला. ह्या तुझ्या चांगुलपणाची, तुझ्या भोळेपणाची खूप मोठी किंमत.